मध्ये पेठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपण कोर्टाच्या आदेशानुसार एक गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये 2017 पर्यंत कृषी विभागातल्या यंत्रणेकडून फसवणूक झाल्याच्या संदर्भाने हा गुन्हा आपण दाखल केलेला आहे। फिर्यादीचं म्हणणं आहे की ह्यामध्ये साधारण 50 कोटीच्या आसपास कृषी विभागाकडून फसवणूक करण्यात आलेली आहे। बोगस कागदपत्र तयार करून कामं दाखवण्यात आलेली आहेत। त्या संदर्भाने पेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून आपण पुढील तपास करत आहोत। यामधला जो कालावधी आहे तो साधारण 2017 पर्यंतचा आहे। एक 5 ते 6 वर्षांचा हा कालावधी आहे। सर किती जणांविरोधात सध्या आपण 16 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये जशी माहिती पुढे येईल त्यानुसार आपण पुढे कारवाई करू। त्यामध्ये कृषी खात्याशी निगडीत पदाधिकारी आहेत व इतर लोक त्याच्यामध्ये आहेत। तक्रारदारांचं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडून इक्विपमेंट्स वगैरे घेण्यात आले होते, ट्रॅक्टर्स वगैरे घेण्यात आले होते आणि त्या आधारावर बोगस काम दाखवून या कामाचा मोबदला त्यांना देण्यात आला नाही। त्याचबरोबर ग्राउंड लेवलला काम करण्यात आलं नाही असं त्यांचं तक्रार आहे। तक्रारदाराचं म्हणणं आहे की जे काही कामं दाखवण्यात आलेली आहेत ती न करताच बिलं काढण्यात आलेली आहेत। त्यांच्याकडचे जे इक्विपमेंट्स घेण्यात आले त्याचा वापर न करता त्यांचे मोबदला पण न देता सदरची कामं जी आहे ती दाखवण्यात आलेली आहेत। आता याच्यामध्ये पोलीस तपासामध्ये काय घडलेल्या आहेत घटना त्या पुढे येतील। सध्या जे तक्रारदार आहेत एक तक्रारदार पुढे आलेला आहे। याच्यामध्ये अजून देखील कोणाची फसवणूक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। ती लोक तशी इन्व्हेस्टिगेशनमध्ये जशी पुढे येतील तसं यामध्ये आकडा वाढण्याची शक्यता आहे। थोडा हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग असल्यामुळे त्याच्याबद्दल मला आता सांगणं थोडं कठीण होऊन जाईल। सर या संदर्भात किती संशयितांना आपण ताब्यात घेतले? सध्या आता पोलिसांची कारवाई त्या संदर्भाने चालू आहे। याच्यातले काही रिटायर झालेले आहेत, त्यामुळे त्यांचे आता लोकेशन्स वगैरे जे आहेत त्यामुळे नावं पण आपण डिस्क्लोज करत नाही याच्यामध्ये। त्या संदर्भाने पोलिसांची कारवाई चालू आहे।